कालचीच घटना आहे, दुपारी 3 वाजता घडलेली. तळेगावजवळ फुनमळा म्हणून आहे पर्यटन स्थळ. तर लोकांनी तिथं गर्दी केली. तो पूल जुना होता आणि तो पडला, त्यामुळे काही लोक वाहून गेले, काही मृत्युमुखी पडले. पण आणि काय झालं की प्रशासन जबाबदार. आपल्याला आपल्या जीवाची काळजी घेता येत नाही का हो? कोणी गेलं तिथं म्हणून आपण पण तिथंच जायचं असतं का? म्हणजे एकाने गर्दी केली की दुसऱ्यानं पण तिथंच जायचं असं नाही. प्रत्येक वेळे आपला जीव येतो आपणच सांभाळला पाहिजे. प्रत्येक वेळेला प्रशासनाला जबाबदार धरू नका. आता हे आमच्या ओढ्याचं पाणी, तिथं तरी असं काय वेगळं दिसणार आहे? एक तिथं पण खडक आहे, इथं पण खडक आहे. मग ते इतक्या लांब जाऊन अजून एखाद्या निवांत ठिकाणी या, तिथे बसा, तिथे थोडंसं मन हलकं करा. अशा गर्दीच्या ठिकाणी जाऊन अजून जीव संकटात घालण्यापेक्षा अशा मोकळ्या निवांत वातावरणात या. आणि बघा हे आमच्या ओढ्याचं पाणी किती सुंदर आहे. काय तुमचं त्या नदीचं किंवा कुठल्याही धबधब्याच्या रूपापेक्षा काय कमी आहे या पाण्यामध्ये? खूप छान आहे आणि आमचं मन इथं रमतं आणि आम्हाला खूप छान वाटतं की आम्ही अशा ठिकाणी. आता हे आमची नदी ओढा आणि हे आमचं घराच्या जवळच आम्ही राहतो, त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि खूप मस्त वाटतं. म्हणून माझी विनंती आहे, सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, कुणीही अशा स्वतःचा जीव धोक्यात घालू नका. प्रशासन काही करणार नाही, कोणच काही करणार नाही. कोणी आलं तरी तुमच्या पाठीमागच्यांना पैसे देतील, त्या पैशाचं काय करणार? जीवच नाही राहिलं. म्हणून स्वतःचा जीव स्वतः सांभाळा आणि सर्वांनी सुरक्षित ठिकाणी जा आणि स्वतःची काळजी घ्या, ही सर्वांना नम्र विनंती.